नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये आज 26 जून रोजी सोयाबीन आणि तूर बाजारात मिश्र चित्र पाहायला मिळाले। सोयाबीनची एकूण आवक केवळ 264 क्विंटल राहिली असून चांगल्या प्रतीच्या आणि हायब्रिड सोयाबीनला व्यापाऱ्याकडून चांगली मागणी दिसून आली। अनेक बाजारामध्ये सोयाबीनचा कमाल दर 7,000 रुपयांच्या जवळ पोहोचला, तर दुसरीकडे तुरीची 504 क्विंटल आवक झाली असून लाल तुरीला 7,600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाल्याने बाजारात तेजीचे संकेत दिसून आले। सोयाबीनच्या बाजारात आवक तुलनेने कमी असल्याने गुणवत्तापूर्ण मालाला चांगला प्रतिसाद मिळाला। लासलगाव निफाड बाजारात पांढऱ्या सोयाबीनला कमाल 7,025 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, जो राज्यातील सर्वाधिक दर ठरला। याच बाजारात सर्वसाधारण दर 6,800 रुपये राहिला। पिंपळगाव पालखेड बाजारात हायब्रिड सोयाबीनला 7,000 रुपये कमाल भाव मिळाला। इथे 50 क्विंटल आवक झाली असून सर्वसाधारण दर 6,950 रुपये राहिला आहे। हायब्रिड सोयाबीनच्या गुणवत्तेमुळे व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी उत्सुकता दाखविल्याचे चित्र आहे। सेनगाव बाजारातही पिवळ्या सोयाबीनला 7,000 रुपये कमाल दर मिळाला। येथे सर्वसाधारण दर 6,900 रुपये नोंदवण्यात आला, जो राज्यातील सर्वाधिक सरासरी दरापैकी होता। सिन्नर हिवरगाव बाजारात अत्यल्प म्हणजे केवळ 2 क्विंटल आवक झाली। येथे सोयाबीनला 6,885 रुपये कमाल आणि 6,850 रुपये सरासरी दर मिळाला। दुसरीकडे जळगाव जामोद असलगाव बाजारात पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक 100 क्विंटल आवक झाली, मात्र वाढलेल्या आवकेचा परिणाम दरावर दिसून आला आणि येथे कमाल भाव 6,500 रुपये तर सरासरी भाव 6,300 रुपये राहिला। वरुड बाजारात पिवळ्या सोयाबीनला कमाल 6,490 रुपये आणि सरासरी 6,320 रुपये दर मिळाला। राज्यातील तुलनेने कमी भाव असलेल्या बाजारामध्ये वरुडचा समावेश राहिला आहे। तर सोयाबीनमध्ये कुठे तेजी कुठे मंदी आहे पाहू। लासलगाव निफाड कमाल आहे 7,025 रुपये, पिंपळगाव पालखेड कमाल 7,000 रुपये, सेनगाव कमाल 7,000 रुपये। तर याच्या तुलनेमध्ये दर कुठे कमी आहे ते पण पाहू आपण। जळगाव जामोद असलगाव कमाल 6,500, वरुड कमाल 6,490 रुपये। गुणवत्तापूर्ण आणि कमी आवकेच्या मालाला अधिक भाव मिळत असल्याचे चित्र दिसून आले। तूर बाजारात लाल तुरीला व्यापाऱ्याकडून चांगली मागणी कायम आहे। राज्यातील विविध बाजारामध्ये तुरीचे दर 7,300 ते 7,600 रुपयाच्या दरम्यान राहिले। जळगाव जामोद असलगाव बाजारात सर्वाधिक 300 क्विंटल आवक झाली। येथे लाल तुरीला कमाल 7,600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। सर्वसाधारण दर 7,400 रुपये राहिला। सावनेर बाजारात 108 क्विंटल आवक झाली। येथे कमाल 7,550 रुपये आणि सरासरी 7,400 रुपये दर मिळाला। सेनगाव बाजारात लाल तुरीचा सर्वसाधारण दर 7,300 रुपये राहिला, तर कमाल भाव 7,400 रुपये नोंदवण्यात आला। वरुड बाजारात तुरीचा कमाल दर 7,490 रुपये असला तरी किमान दर 4,300 रुपये राहिल्याने दर्जानुसार मोठी तफावत दिसून आली। सर्वसाधारण दर 7,240 रुपये राहिला। बुलढाणा बाजारात तुरीचे दर सर्वात कमी राहिले। येथे कमाल 6,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,250 रुपये नोंदवण्यात आला आहे। तुलनेने कमी प्रतीचा माल आणि स्थानिक मागणीतील मर्यादा यामुळे दरावर दबाव दिसून आला आहे। तर आता तेजी कुठं आहे ते पण पाहू आपण। जळगाव जामोद असलगाव कमाल 7,600 रुपये, सावनेर कमाल 7,550 रुपये, वरुड कमाल 7,490 रुपये। जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।